आम्हाला तिथं जायचं आता माहित बी नाही आम्हाला कुठं जाणार. या ठिकाणी पाहू शकतो सर्व मराठा मोर्चेकरी जे असतील, वासुदेव देखील या मोर्चेमध्ये सामील झालेले आहेत. या ठिकाणी आपण त्यांच्याशी देखील बातचीत करणार आहोत. तुम्ही देखील कुठून आलात, एकंदरीत वासुदेव आहात आणि या ठिकाणी कशा प्रकारचं गणरायाकडे साकडं असणारे मराठा आरक्षण? गणरायाकडे साकडं हेच आहे का ओबीसीतून मराठा आरक्षण मिळालं पाहिजे आणि हे सरकार जे अडवणूक करतंय, आम्ही भीक मागून मराठा आंदोलकाला खाऊ घालू लागलो. हे म्हणजे एक 10 रुपयाची बॉटल 50 रुपयाला देऊ लागले. म्हणजे याच्या मागं यांना जास्त टॅक्स वसूल करायचा असेल यांना, त्याच्यामुळे यांनी मराठा आंदोलनाची पिळवणूक चालवलेली आहे. आम्ही शिदोरी मागतोय आणि आंदोलकाला खाऊ घालतोय आणि हे पण सरकार आम्हाला अडवतंय. आम्हाला सुद्धा मागू देत नाही. आम्हाला पुढे जायचंय, जाऊ देत नाही. खाऊ घालायचं कसं आम्ही सांगा? काय एकंदरीत पाहायला गेलं तर 10% आरक्षण देण्यात आलं होतं, मात्र ते देखील आरक्षणापेक्षा पाहायला गेलं तर टिकणार आरक्षण पाहिजे असं देखील आता जरांगेचं म्हणणं. नाही, आमचं म्हणणं एकच आहे का आम्हाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे. 10% आरक्षण नाही पाहिजे, आम्हाला ओबीसीतूनच पाहिजे. मात्र ओबीसीकडनं हात लावून लावता हे आरक्षण तुम्हाला दिलं जाणार असं सरकारचं म्हणणं आहे. देता येतं, हात न लावता देता येतं